गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करा आणि तुम्ही आत्ता फक्त तुम्ही हे इम्प्लिमेंट करून 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कंपेअर करा की तुम्ही 1 वर्षापूर्वी काय होता आणि 1 वर्षानंतर तुम्ही काय झालेला आहे. निश्चित त्यामध्ये बदल झालेला असणार आहे, यामध्ये काही प्रश्नच नाही. जर प्रत्येक सक्सेसफुल माणसाला जर पाहिलं ना, फॉर एक्झाम्पल आज जेफ बेझोस असू दे, मार्क झुकरबर्ग असू दे, वॉरेन बफेट असू दे किंवा बिल गेट्स असू दे, म्हणजे एक कॉमन थिंग असं आहे ना की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक गुड हॅबिट क्रिएट केलेलं आहे आणि ते जे गुड हॅबिट आहेत ना ते त्यांच्या आयुष्यामध्ये दररोज त्यांचं जे काम करतात ना एक पर्टिक्युलर पाईपलाईनमध्ये त्यांना घेऊन जातो आणि प्रत्येक गोष्ट जे करतात ना ते त्यांनी हॅबिट जे क्रिएट केलेले आहेत ना त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट त्यांचा सक्सेस होत जातो. ओके, सक्सेस रेट आहे ना त्यांचा जास्त आहे. फेल्युअर नाही असं नाही, फेल्युअर पण आहे, पण त्यांनी जे त्यांच्या स्वतःच्या अंगामध्ये जे हॅबिट्स बनवलेले आहेत ना हॅबिट्समुळं ते कंटिन्युअस प्रोसेसमध्ये राहू शकतात आणि ते कंटिन्युअसली बॅक टू बॅक ॲक्शन्स घेऊ शकतात त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यामुळं ते सक्सेस होतात. तर आज मी हॅबिट म्हणजे ॲक्च्युली काय आहे आणि हॅबिटची प्रोसेस काय आहे ते सांगणार आहे. आणि हॅबिट म्हणजे नेमकं काय असतो की एक पर्टिक्युलर प्रोसेस असतो. प्रोसेस जो आहे ना ती रिपीट करत असतात आणि ज्यावेळेला तो प्रोसेस रिपीट होतो ना बॅक टू बॅक एक सर्टन प्रोसेस जो आहे ना तो एक पॅटर्नमध्ये बनतो. एक पॅटर्न बनवून आपल्या ब्रेनमध्ये एक बेसल गँग्लिया नावाचं पार्ट आहे, त्या पार्टमध्ये ते सेव्ह केलं जातं. त्यानंतर काय होतं की काही दिवसानंतर जो आहे ना तुम्ही जर कंटिन्युअस तेच गोष्टी रिपीट करत राहिला ना तर काय होतं की तो एक तुमचा हॅबिट बनून जातो आणि त्याला सर्टन पिरियड आहे आणि ते टाईम किती आहे ते पण आपण पाहू. ओके, तर मी एक गोष्ट उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्हाला सकाळी 6 वाजता उठून तुम्ही दररोज व्यायाम करता म्हणजे काय तुमचा तो गुड हॅबिट आहे. दॅट इज व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ अँड वेल्थ. आणि दुसरी गोष्ट आहे तुम्ही दररोज सकाळी 7 वाजता उठता आणि तुम्ही स्मोकिंग करता आणि ते बॅड हॅबिट आहे. दॅट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ अँड वेल्थ. ओके, तर प्रोसेस ॲक्च्युअली ह्याची काय आहे ते बघूया आपण. ओके, फर्स्ट आहे क्यू किंवा ट्रिगर. क्यू किंवा ट्रिगर म्हणजे काय की ही एक अशी गोष्ट आहे की ते जे ॲक्शन घ्यायचं ना तुम्हाला पुढचं ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला ट्रिगर करतो. ओके, म्हणजे तुम्हाला रिमाइंडर देतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या मित्रांनी सकाळी 6 वाजता कॉल केला. ओके, कॉल करून त्यांनी म्हटलं की आज आपल्याला एक्सरसाइज करायला जिमला जायचं आहे. ओके, म्हणजे काय झालं की हा एक ट्रिगर झाला. मे बी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही एक नोटिफिकेशन ऑन करून ठेवलेलं आहे, नाव इट्स टाईम टू एक्सरसाइज. ओके, किंवा तुम्हाला जिमकडून मेसेज येतो तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणजे हा काय झाला की हे एक क्यू झाला किंवा ट्रिगर झाला. त्याच्यानंतर काय होतं की तुम्ही लगेच उठून तुम्ही फ्रेश होता, फ्रेश होऊन तुम्ही काय करता तुमचे जिमचे जे कपडे वगैरे घालता, शूज घालता आणि त्यानंतर तुम्ही कुठं जाता की तुम्ही जिमला जाता. म्हणजे काय झालं की दुसरा स्टेप झाला तिथं की तुम्ही काय झाला रुटीनमध्ये कन्वर्ट झाला. तुम्ही काय करता आता जिमला जाऊन तुम्ही तिथं एक्सरसाइज करता. ओके, म्हणजे तुमचं काय रुटीन स्टार्ट झालं, तुमचं प्रोसेस स्टार्ट झालं, तिथं तुम्ही प्रोसेसमध्ये आला. ओके, त्यानंतर तुम्ही जिममध्ये जाऊन एक्सरसाइज केल्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज ज्या वेळेला तुम्ही 1 तासाचा 1.5 तासा किंवा 2 तासाचा एक्सरसाइज करताना त्याच्यानंतर तुम्हाला काय एक गुड फिलिंग होतो. ओके, की आज मी एक्सरसाइज केला आणि मी फ्रेश झालो. ओके, म्हणजे तुमच्या मनाला कुठंतरी एक चांगलं वाटतं तुम्हाला. त्याच्यानंतर काय होतं की तो तिसऱ्या स्टेपमध्ये जातो, त्याला काय म्हणतात की रिवॉर्ड. तुम्ही स्वतःला रिवॉर्ड करता, तुम्ही स्वतःला एक रिवॉर्ड देता की नाव आय हॅव डन माय एक्सरसाइज अँड नाव आय एम फिलिंग बेटर. ओके, आणि हे जे प्रोसेस आहे ना तर हे तुम्ही जर 2-3 दिवस केला त्यानंतर ब्रेक केला ना हा हॅबिटमध्ये कन्वर्ट नाही होत. किंवा तुम्ही 10 दिवस केला त्यानंतर तुम्ही जर ब्रेक केला तर तरीही हॅबिटमध्ये कन्वर्ट नाही होता. ह्याला ॲटलिस्ट 21 डेज तुम्हाला कंटिन्युअसली करावं लागतो. काही पुस्तकमध्ये 21 दिवस दिलेलं आहे आणि काही पुस्तकमध्ये 66 डेज दिलेले आहेत. ओके, तर जेवढं तुम्ही जास्त कंटिन्यू हे जे रुटीन आहे ना कंटिन्यूमध्ये ठेवला ना तर तो जास्त स्ट्रॉंग बनतो. ओके, नाव तुम्ही समजा हे तुम्ही कंटिन्युअसली
21 डेज केला. ओके, त्याच्यानंतर काय होतं की ह्याचा एक पॅटर्न बनतो आणि तो पॅटर्न आहे ना तुमच्या ब्रेनमध्ये एक बेसल गॅंग्लिया म्हणून एक पार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये जो आहे ना ते सेव्ह केलं जातं पॅटर्न आणि ते सेव्ह झाल्यानंतर तुमचा जो आहे ना तो हॅबिटमध्ये क्रिएट झाला. तुम्ही दररोज एक्सरसाइज करता म्हणजे काय झाला, हा एक तुमचा गुड हॅबिट तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएट झाला. ओके, आणि तसंच आपल्या आयुष्यामध्ये बॅड हॅबिट कशी क्रिएट होतो ते सांगूया. ओके, आता तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता तुमच्या मित्रांनी कॉल केला किंवा तुम्ही एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत आहात, तर तुमच्या मित्रांनी तुम्हाला म्हटलं की चला आता थोडंसं आपण खूप कंटाळा आलो, आपण जवळजवळ 4 तास इथं एका ठिकाणी बसून काम करतो आहे, आता आपण थोडंसं जाऊन खाली सिगरेट पिऊया. ओके, म्हणजे काय झालं की तो तुमचा ट्रिगर झाला. त्याला मी 1 कॉम्प्लिमेंट म्हणतो. म्हणजे काय, तुमच्या मित्रांनी तुम्हाला सिगरेट पिण्यासाठी ट्रिगर केला. ओके, हा काय झाला की फोर्स नाही, जस्ट नोटिफिकेशन बघा, फोर्स कोणी नाही करत. म्हणजे काय, तो ट्रिगर झाला. आता तुम्ही त्याच्यासोबत खाली जाता, खाली जाऊन तुम्ही काय करता की तुम्हाला प्यायचं असेल किंवा नसेल तरी तुम्ही जाता, तर मित्र तुम्हाला थोडंसं पिण्यासाठी तुम्हाला बोलू पण शकतो, नाही पण. ओके, तर तुम्हाला तुमच्यामध्ये वाटलं की तुम्हाला यार मला पण ट्राय करायला पाहिजे. ओके, मी पण बघायला पाहिजे. ओके, म्हणजे काय झालं की तुम्ही परत रुटीनमध्ये आला. 2 कॉम्प्लिमेंट. आणि तुम्हाला थोडंसं तुम्ही ज्या वेळेला तुम्ही सिगरेट तुम्ही एक सिप घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की यार एकदम मस्त वाटतं यार, थोडंसं मनाला शांती वाटतो यार, वर काम करून मला खूप डोक्याला त्रास झालेला होता दररोज तेच काम करून, पण खाली येऊन मी थोडंसं सिगरेट पिल्यानंतर मला बरं वाटतो. ओके, बरं वाटतं आणि मी परत वरती जाऊन मी काम माझं कंटिन्यू करू शकतो. म्हणजे काय झालं की हे तुमचा जो आहे ना तो रुटीन आहे ना रिवॉर्डमध्ये क्रिएट झाला, की तुम्ही स्वतःला एक रिवॉर्ड दिला की आता मला बरं वाटतं आणि मी काम कंटिन्यू करू शकतो. ओके, म्हणजे काय झालं की हा रिवॉर्डमध्ये झाला कन्वर्ट. ह्याला मी काय करतो की ह्याला 3 कॉम्प्लिमेंट म्हणतो. आणि हे प्रोसेस तुम्ही जर ॲटलिस्ट 21 डेज किंवा 66 डेज तुम्ही कंटिन्युअसमध्ये राहिला ना, तर हे काय करतो की एक पॅटर्न तुमच्या ब्रेनमध्ये क्रिएट करतो. ओके, आणि हा झाला तुमचा पॅटर्न क्रिएट झाला. ओके, आणि हा पॅटर्न जाऊन कुठं सेव्ह होतो, तुमच्या बेसल गॅंग्लियामध्ये ब्रेनमध्ये सेव्ह होतो. आणि हा तुमचा काय झाला की बॅड हॅबिट क्रिएट झाला आहे. ओके, नाव काही दिवसानंतर 1 वर्ष 2 वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं की यार स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेला सिगरेट पिता त्यावेळेला सिगरेट पॉकेटवर ऑलरेडी लिहिलेलं असतं, पण तुम्ही वाचू नाही शकला किंवा तुम्ही त्याकडे इग्नोर केला. पण ज्यावेळेला तुम्हाला 4-5 वर्षांत तुम्हाला त्रास व्हायला लागला श्वास घेण्यासाठी म्हणा, तुम्हाला कफ स्टार्ट झाला, तर त्यावेळेला काय होतं की तुम्हाला वाटतं की यार हे मला सोडून द्यायला पाहिजे आता. ओके, आणि एवढं सोपं नाही. तुम्ही जवळजवळ 2 ते 3 वर्ष किंवा 4 ते 5 वर्ष कंटिन्युअसली तुम्ही सिगरेट पित आहात आणि तुम्हाला आता सडनली तुम्हाला त्यामधून बाहेर यायचं आहे. ओके, जे हॅबिट तुम्ही कॉन्स्टंटली कंटिन्युअसली तुम्ही करत आहात त्याच्यामधून बाहेर यायचं आहे तुम्हाला. ओके, तर एवढं सोपं नाही, पण तरीही मी म्हणतो की ही गोष्ट पॉसिबल आहे, तुम्ही त्यामधून बाहेर येऊ शकता. ओके, आता मी तुम्हाला सांगतो की त्यामधून बाहेर कसं यायचं. ओके, आणि तुम्हाला ह्यामध्ये तुम्ही 5 वर्ष क्रिएट केलेलं जो हॅबिट आहे ना बॅड हॅबिट, तुम्हाला तो काढून टाकायचा आहे. ओके, आणि ते काढण्यासाठी काय आहे, स्ट्रॉंग मनाची तुम्हाला तयारी लागतो की मला कोणत्या परिस्थितीत हे काढून टाकायचं आहे आणि काढून टाकल्याशिवाय मी जगणार नाही याच्यामध्ये, असं तुम्ही तुमच्या मनामध्ये काय करा की एक निश्चित करून घ्या. आणि ते एक प्रोसेस सांगतो मी त्याला कसं काढायचं. ओके, तुम्हाला त्यामध्ये क्यू पण बदलायचं नाही, तुम्हाला रुटीन पण बदलायचं नाही, रिवॉर्ड पण तुम्हाला भेटणार. पण फक्त काय करायचं, तुम्ही मित्र ज्यावेळेला बोलवतो त्यावेळेला जायचं स्मोकिंगच्या ऐवजी तुम्ही ह्याला रिप्लेस कराय. एक तुम्ही काय करू शकता की एक तुम्ही हेल्दी फ्रूट खाऊ शकता. तुम्ही ॲपल घेऊन खायच्या वेळेस. ओके, एवढं सोपं नाही ना. तुमचं मित्रासोबत तुम्ही म्हणजे 5 वर्ष कंटिन्युअसली स्मोकिंग करता की तुमचा मित्र स्मोकिंग करतो आणि तुम्ही ॲपल खात आहात. एवढं सोपं नाही, पण यू कॅन डू इट. तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला करावंच लागेल, राईट. ओके, तुम्हाला जर तुमचं हेल्थ जर सुधारायचं असेल तर तुम्हाला करावंच लागेल. त्याला ॲपलला रिप्लेस करा तुम्ही. ओके,
आणि क्यू तेच राहणार आहे. तुमचा मित्र ट्रिगर करणाऱ्या मित्राला फक्त समजावून सांगायचं, यार मला खूप त्रास होतो आणि फक्त मी येत जाईन तुझ्यासोबत, फक्त मी सिगरेट नाही पिणार, मला सिगरेटला काय आहे ना थोडंसं काहीतरी बदलायचं आहे. तुम्ही एक ज्यूस घेऊ शकता, एक ग्लास तुम्ही ज्यूस पिऊ शकता. ओके, असं तुम्ही त्याला रिप्लेस करा आणि रुटीनमध्ये राहू दे. आणि रिवॉर्ड, तुम्हाला ॲपल खाल्ल्यानंतर पण थोडंसं बरं वाटणार आहे. मला माहीत आहे तेवढं नाही बरं वाटणार, जेवढं तुम्ही सिगरेट पित आहात 5 वर्षानंतर जेवढं तुम्हाला बरं वाटतं तेवढं नाही वाटणार, पण थोडंसं बरं वाटणार. बट यू हॅव टू ॲडजस्ट देअर. यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट वॉट एव्हर यू हॅव डिसाइडेड यू हॅव लाईक टू डू, बिकॉज ओनली यू पर्सन यू हॅव अ कंट्रोल ऑन दॅट. ही प्रोसेस आहे ना ॲटलिस्ट 21 दिवस तुम्ही कंटिन्यू करा. 21 ॲपल तुम्ही आणून ठेवा. ओके, 21 नाही, तुम्ही 5-5 आणून ठेवा घरी आणि तुम्ही दररोज एक ॲपल खात जावा. ओके, ॲटलिस्ट 21 दिवस किंवा 66 केलं तर बेटरच आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो बॅड हॅबिट आहे ना त्याला रिप्लेस केला गुड हॅबिटमध्ये. ओके, असं नाही म्हणू शकते प्रत्येकामध्ये सगळे गुड हॅबिट्स आहेत, बॅड हॅबिट्स हे असणारच आहेत. पण बॅड हॅबिट तुम्हाला ते डिफरन्शिएट करता आलं पाहिजे की कोणती बॅड हॅबिट आहे आणि त्याला मी कसं रिप्लेस करू. ओके, तुमच्याकडं ही जी प्रोसेस तुम्ही यूज केला ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळूपणे तुमचे सगळे बॅड हॅबिट्स तुम्ही डिलीट करू शकता आणि ते गुड हॅबिटनं रिप्लेस करू शकता. आणि तुम्ही ज्या वेळेला एक छोटी गोष्ट, मी ज्या वेळेला स्टार्टिंगमध्ये एक्झाम्पल दिलं की जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग, वॉरेन बफेट, म्हणजे काय रीडिंगची हॅबिट त्या लोकांनी क्रिएट केलेली आहे, किंवा ॲनालिसिस करायची गोष्ट म्हणा, किंवा थिंकिंग, व्हिज्युअलायझेशन, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहेत ना. नवीन नवीन गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करा आणि तुम्ही आत्ता फक्त तुम्ही हे इम्प्लिमेंट करून 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कम्पेअर करा की तुम्ही 1 वर्षापूर्वी काय होता आणि 1 वर्षानंतर तुम्ही काय झालेला आहे. निश्चित त्यामध्ये बदल झालेला असणार आहे, यामध्ये काही प्रश्नच नाही. ओके, धन्यवाद.